मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती जो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतो त्या एका लकी विनरला कॉमेंट केल्यानंतर 1000 पर्यंत जिंकण्याची संधी देत असतो। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। जुळली गाठ ग मित्रांनो, मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागाचा एक प्रोमो समोर आलाय आणि प्रोमोमध्ये अत्यंत धमाल झालीये। पाहायला मिळते की मुजुमदारांच्या घरामध्ये मात्र आता इकडे वेड्याच्या इस्पितळातले लोक आलेले असतात आणि सावीला मात्र ते घेऊन जात असतात। सावीला खूप त्रास होत असतो मित्रांनो आणि सावी रडत असते। फ्रेंडला सारखंच आवाज देत असते। फ्रेंड जेलमध्ये असतो। झालेले सर्व प्रकार मात्र आता धैर्यच्या लक्षात येतो। मित्रांनो, तिथल्याच एका पोलिसाला म्हणजेच हवालदाराला तो गाठतो आणि असं बोलतो की मला थोड्या वेळासाठी मला माझ्या घरी जाऊ द्या, मला खूप महत्त्वाचं काम आहे, त्या बदल्यात मी तुम्हाला चांगले पैसे देतो। त्यावेळी आता तिकडे मोठे ऑफिसर नसल्यामुळे तो व्यक्ती जो आहे तो धैर्यला जेलमधनं सोडून देतो। मित्रांनो, थोड्या काळासाठी मात्र धैर्य आता जेलच्या बाहेर आलेले असतो आणि ज्यावेळी तो मुजुमदारांच्या घरी पोहोचतो त्याला पाहायला मिळते आपल्या बायकोवरती काय प्रसंग घडत आहे। मित्रांनो, तो मात्र आता त्या बायांना धक्का मारतो आणि असं बोलतो की माझ्या सावीला कुठेही न्यायचं नाही, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तिची काळजी घे, सावी बाळा मी तुला वाचवण्यासाठी आलो। तर मित्रांनो, हा प्रसंग पाहिल्यानंतर खरोखरच अंगावरती काटा येतो। पाहायला मिळतं की दामिनीचे डोळे मात्र खुलेचे खुलेच राहिले आहे। दामिनीला समजत नाहीये की धैर्य अचानक आला तरी कसा। तर मित्रांनो, पुढील भागात आता मालिका कशी वळण घेते पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। जुळले गाठ ग मालिकेचे येणारे पुढील एपिसोड्स पाहण्यासाठी मित्रांनो तुम्ही अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा।